गोंदिया से एक सनसनीखेज खबर सामने आई है, जहां गौण खनिजों की अवैध खुदाई रोकने पर पहुंचे एक ईमानदार वन अधिकारी पर खनिज माफियाओं ने जानलेवा हमला किया। जेसीबी से अधिकारी को कुचलने की कोशिश की गई। हालांकि अधिकारी ने भी हार नहीं मानी और 15 किलोमीटर तक पीछा कर जेसीबी को जब्त किया। मिली जानकारी के अनुसार गोंदिया के भदुटोला जंगल क्षेत्र में वन विभाग की आरक्षित जमीन पर अवैध मुरुम खुदाई की जा रही थी। सूचना मिलने पर वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक अपनी टीम के साथ मौके पर पहुंचे। जब उन्होंने जेसीबी चालक और वहां मौजूद व्यक्ति से पूछताछ की तो उन्होंने टालमटोल करते हुए जवाब दिए। जैसे ही अधिकारी जेसीबी के पास पहुंचे और उत्खनन रोकने के लिए कहा, तब चालक ने जेसीबी को उनके ऊपर चढ़ाने की कोशिश की। इस जानलेवा हमले के बाद भी अधिकारी ने हिम्मत नहीं हारी और करीब 15 से 20 किलोमीटर तक पीछा कर जेसीबी को पकड़ लिया। हालांकि आरोपी मौके से फरार हो गए। जेसीबी चालक दिनेश माहरवाड़े निवासी इर्री और जेसीबी मालिक कृष्णा फुंडे निवासी खातिया, इन दोनों पर वन अधिनियम और शासकीय कार्य में बाधा पहुंचाने की धाराओं में मामला दर्ज किया गया है। फिलहाल दोनों फरार है और उनकी तलाश जारी है। इस तरह ईमानदार अधिकारियों की जान खतरे में डालकर माफिया अपने अवैध धंधे को बचाना चाहते हैं। अब देखना होगा कि पुलिस इन फरार आरोपियों को कब तक गिरफ्तार करती है। आम्हाला बातमी मिळालेली होती रात्र 2 वाजता की वन विभागाच्या जंगलातून झाडं तोडून आणि साफसफाई करून मुरुम खोदकाम करून ते वाहतूक करत आहेत। त्यामुळे मी काही कर्मचारी घेऊन तिथे मोक्यावर गेलो। मोक्यावर गेल्यानंतर तिथून मुरुम भरलेली 2 ट्रॅक्टर होती, ती ट्रॅक्टर पडून गेली आणि जी जेसीपी होती, जेसीपी मशीनने जे खोदकाम चालू होतं ते तिथे होती। आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांना थांबवलं आणि हे वन विभागाची जागा आहे, इथे खोदकाम करू नका असं सूचित केलं आणि त्याच्याकडनं त्यांना गाडी थांबवून विचारपूस करत होतो। तर अशा वेळी आमच्यावर कारवाई होईल म्हणून त्यांनी अक्षरशः माझ्या अंगावर जेसीपी मशीन घालण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मी जेसीपी थांबवण्यासाठी पुढे गेलो असता ते सरळ मला ओढत जवळपास 50 मीटर पर्यंत ओढत घेऊन गेले। मी तिथून उडी मारली जेसीपी मशीन मधून आणि मी वाचलो। जर मी उडी मारली नसती तर त्यांनी पुढे एका झाडाला ठोस मारली तर तिथे मला त्यांनी निश्चितच मारलं असतं। म्हणजे त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि ही जी लोक आहेत, खास करून मुरुम उत्खनन करणारी किंवा अशा पद्धतीची जी लोक आहेत, ती नेहमी गुंड प्रवृत्तीने वागत असतात आणि अधिकाऱ्यांना धमकावून किंवा अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन अशा पद्धतीचं कृत्य करून हे काम करण्याचा प्रयत्न करत असतात। ती गाडी पळवून नेत होते, परंतु आम्ही त्यांचा पाठलाग केला। जवळपास 15-20 किलोमीटर पर्यंत रात्र पाठलाग केला आणि ती जेसीपी पकडली। त्यासाठी पोलीस विभागाची सुद्धा मदत घेतली। स्थानिक काही समाजसेवी लोक आहेत त्यांची पण मदत घेतली आणि गाडी पकडली आणि त्यानंतर त्याच्यावर वनगुन्हा जारी केला आणि वनगुन्हा जारी करून त्यांची जेसीपी मशीन जप्त करून पुढील कार्यवाही आता चालू आहे।